हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळी आम्ही पिल्लूला नाश्ता केला आणि खाली गेलो। पाऊस पडत नव्हता त्याच्यामुळे खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर पाऊस सुरू झालेला। सो तिथे आम्हाला छोटासा पप्पी भेटलेला। माझं माइंडमध्ये खूप टाईमपासून होतं की एक छोटा पप्पी दिसावा आणि पिल्लू त्याच्यासोबत काय रिॲक्ट करते ते बघायचं होतं आणि फायनली आज तो पप्पी भेटला। आणि हा व्हिडिओ ना 2-3 दिवसाआधीच आहे, पण मला ॲड करूसा वाटला, सो तो मी आजच्या व्लॉगमध्ये ॲड केला स्टार्टिंगला। आणि तो पप्पी आहे ना इतका क्यूट होता ना। पिल्लूच्या शूजच्या आवाजामुळे ना तो पिल्लूच्या पाठीपाठी जात होता आणि पिल्लूला मी हँडल करत होती आणि तो माझ्या पायात येत होता। त्याच्यामुळे मला भीती वाटत होती की माझा पाय त्याच्यावर पडू नये आणि पिल्लूचा पाय पण त्याच्यावर पडू नये आणि पिल्लू पळते आणि तो तिच्या पाठी पडत होता। म्हणजे इतक्या फनी मुमेंट होत्या ना त्या। तुम्ही बघतच असाल कसा तो करतोय पिल्लूला। सो हा आजचा व्हिडिओ आहे, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे। सकाळी पिल्लू उठलेली, तिचा नाश्ता वगैरे झालेला आणि खेळत होती, किरकिर करत होती थोडीशी। मग तिला मी स्लायडिंग आणून दिलं। म्हटलं काय खेळायचं तर खेळ आता तू। स्लायडिंगवरती प्रॉपर अशी खेळत नाही ती, तिला आता अशा नवीन गोष्टी करायला आवडतात। म्हणजे तिथे काय आहे, हे कसं लावलं आहे, काय ना काय डिफरंट ब्ला ब्ला ब्ला। सो ते करायला तिला आवडतं। आणि आता बघताय ती चढायला प्रयत्न करते, पाय टाकायला। आधी आहे ना ती थोडासा प्रयत्न करत होती पण तिला जमत नव्हतं। आता तिला समजतंय की पाय किती हाईटला टाकला की वरती येईल। सो तिचं तेच चालू होतं, सॉन्ग बघत होती आणि मला माझी कामं पण करायची होती आणि तिला पण हे करायचं होतं। कारण कसं होतं, सकाळ दीपक हँडल करतो तिला, पण तिने माझा जरा तरी आवाज ऐकला ना की मग लगेच ती धावत येते। आणि किचनमध्ये कसं आपण फोडणी वगैरे देतो, किचनवरती असा मसाल्याचा डब्बा किंवा अशी भांडी किचनच्या प्लॅटफॉर्मवर असतात, मग तिचा हात पोचून जातो, मग ती ओढायचा प्रयत्न करते। त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो, थोडंसं भाजी वगैरे आणायची होती, खाऊ वगैरे आणायचा होता, त्यासाठी खाली गेलो। सो पिल्लूला असं थोडंसं उभं राहून दीपकनी राऊंड मारला आणि आम्ही तिला असं पुढे उभं नाही करत, आमच्या दोघांच्या मध्ये बसते ती। आणि खालून येता आम्ही तुम्हाला सांगते 1:30 वाजता गेलो आणि घरी आलो 3:30 वाजता, कारण का आमच्या रूमला लॉक लागून गेलेला। चावी घेऊन गेलेलो आम्ही, पण झालं असं रिप्लेसचं पार्सल आलेलं, कुरिअरवाला आलेला। आणि पिल्लू आणि दीपक खाली म्हणजे बाहेरच लॉबीमध्ये उभे होते, खेळत होते। आणि माझ्या पटकन क्लिकनं दरवाजा ओपन केला, सामान ठेवलं सगळं आणि पार्सल घेतलं आणि जायला बाहेर निघाले तर चावी घ्यायचं विसरून गेली आणि डायरेक्ट दरवाजा ओढून घेतला आणि डायरेक्ट ॲटोमॅटिक तो लॉक लागून गेला। मग तो लॉक ओपन करण्यामध्ये ना खूप टाईम निघून गेला। मग त्याच्यानंतर 3:30 वाजून गेले। 3:30 वाजल्यानंतर मग घरी आल्यानंतर बाकीची कामं होती, पेंडिंग होती। आणि नशीब असं की 1:30ला गेलो आणि म्हटलं पिल्लूला एवढ्या लवकर कुठे जेवायला भरव। मग दीपक बोलला की नको भरवून घे, उशीर झाला तर। आणि मग तिला भरवून नेलेला म्हणून नशीब, नाही तर मग तिला भूक लागली असती, बाहेर आम्ही एवढा वेळ उभं होतो तर। तिला भरवलेलं, आम्ही जेवलेलो आणि मग खाली गेलो, कारण का पिल्लूचं टायमिंगच नाही आहे 1:30चा जेवायचा आणि तिला एवढी भूक पण नाही लागत। पण तिने आज कसं काय माहिती तिने खाऊन घेतला आज। आणि नंतर मग मी चहा वगैरे ठेवत होते, 3:30 झाले म्हणजे ऑलमोस्ट दीपकचा ऑफिसला जायचा टाईम चालू झालेला। सो चहा ठेवत होती, बाकीची जी माझी कामं आहेत दीपक जायच्या आधी मला करावी लागतात ती करून घेत होती आणि त्याच्याजवळ बोलत पण होती। पिल्लू ना आल्या झोपून गेली, थोडीशी खेळली 10 मिनटं आणि नंतर मग झोपून गेली, कारण का ती खाली खूप खेळत होती। ऑलमोस्ट 1.5-2 तास खालीच होतं, त्याच्यामुळे तिचा वॉक भरपूर झाला, पकडापकडी वगैरे खेळत होती ती, त्याच्यामुळे मग ती झोपून गेली लगेच। आणि दीपक जायच्या आधी मला जी कामं करायची होती ना ती मला कंप्लीट करायची होती। सो बिस्किट वगैरे रिफिल करून ठेवते, कारण का मोठ्या डब्यामध्ये बिस्किट मी ठेवते, पण कसं होतं त्याच्यामध्ये खाऊ वगैरे असतो ना, मग तो स्मेल बिस्किटला लागतो, जे ओपन बिस्किट असतात त्यांना लागतो। सो त्याच्यामुळे ना छोट्या डब्यात मी काढून ठेवते। आणि सध्या पिल्लूला तुम्हाला जे मी आधी डाएटचं बिस्किट दाखवायची त्या व्यतिरिक्त मी हे तिला आता फीड करते, विटा मारी गोल्डचं बिस्किट आहे, पण विटा मारीमध्ये येतं ते तिला देते। ह्याची टेस्ट आहे ना जरा डिफरंट आणि जरासं सॉफ्ट असतं। सो मी हे तिला देते। हे कधी मी तिला दुधातून पण खायला देते आणि कधी तिला असंच पण खायला देते। हार्डली ती 2 बिस्किटं हे खाऊन जाते असेच। आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर आज मी भाजी वगैरे घेऊन आले, कारण का सॅटर्डेचा प्लॅन आहे की पावभाजी करायचा, त्याच्यामुळे मटार वगैरे घेऊन आले। आणि पिल्लूसाठी ना आज मला पुलाव करायचा होता, सो भाज्या नव्हत्या त्या पण घेऊन आली। आणि ते झाल्यानंतर दीपकचा टिफिन वगैरे भरला आणि जी भांडी होती कढई वगैरे भाजीची ती ते सगळं धुवून घेतलं, कारण का दीपक गेल्यानंतर ना मला तेवढं सगळं नाही करता येत। आणि तुम्हाला मी आता ते कोकोकोलाची बॉटलचं हे दाखवलं कटिंग, त्याच्याने आम्ही लॉक ओपन केला। आमचा वॉचमॅन आहे त्यांनी लॉक
ओपन केला आणि आता भांडी वगैरे धुवून घेतल्यानंतर मग बाकीची कामं आहेत ती आहेतच. कारण का भांडी अशी गोष्ट झाली आहे ना मला की पिल्लू आणि कुकीला दोघांना हँडल करून ना भांडी एवढी रात्री धुता येत नाही. त्याच्यामुळे जे जेवणाची भांडी असतात ना आमची नॉर्मल दोघींची तिघींची तेवढीच असतात, बस बाकीचं काय नाही. आणि भाजी म्हणाल ना तर मी छोट्याशा वाटीत काढून घेते, फक्त चपातीसाठी छोटीशी डिश घेतली की झालं. नाही तर पिल्लूच्या प्लेटमध्येच कधी कधी खाऊन घेते मी. कारण का रात्री मग एवढी भांडी निघाली ना की मग ते घासायला खूप टाईम होतो आणि पिल्लू झोपल्यानंतर भांडी घासायला बोललं ना आपण मग ते ऑलमोस्ट 1:30-2 वाजूनच जातात. त्याच्यामुळे ते नकोच म्हणून मग मी दीपक जातो ना तेव्हा सगळं काढून घेते आणि कुकीचं जेवण पण मी काढून ठेवते एका तिच्या बाउलमध्ये, फक्त तिला द्यायचंच काम करते बस. बाकी काही इव्हिनिंगचं मी काम ठेवत नाही दीपक गेल्यानंतर, कारण का ते मॅनेज करणं ना खूप कठीण होऊन जातं. तो आहे तोपर्यंत सगळी कामं करते, नंतर मग काय आपल्याला रेस्टच करायचं आणि पिल्लूलाच सांभाळायचं आहे, बस एवढंच कामं असतं. ते झाल्यानंतर भांडी वगैरे धुवून घेतली पटपट, कारण का ऑलमोस्ट 3:30 वाजून गेलेले आणि दीपकला 4:30-5पर्यंत तो निघतोच घरातून. त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं पटपट आवरून घेतलं आणि आता जेवण पण बाकी होतं. पिल्लू मगाशीच दीपक गेला तोपर्यंत माझी सगळी इव्हिनिंगची कामं होती नॉर्मल ती आवरून घेतली. कारण का झालं असं की रूम लॉक झालेलं तुम्हाला तर बोलते मी, त्याच्यामुळे भरपूर सारी कामं पेंडिंग राहिलेली. पिल्लू अजून झोपलेली, आता ऑलमोस्ट 5 वाजलेत, ती 5 पण नाही 4:30 वाजलेत. पिल्लू आमची 3:30ला झोपली, 3:30 पण नाही 3:45 तुम्ही पकडून घ्या, 3:45 3:30च्या दरम्यान असं काहीतरी झोपली ती. तर मी कामं आवरत होते, माझं झालं आहे जस्ट सगळं आणि बसले. आणि आता माझं पार्सल आलं आहे, मी ना हे नोझल मागवले आहेत, ते बघते कसे आले तुम्हाला शेअर करते. जर ठीक आले असतील तर. ज्या आपल्या ऑइल बॉटल असतात ना त्या तुटलेल्या तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं तर ते आले, तर बघते कसे आले. आणि ऑइलच्या ज्या बॉटल्स आहेत ना त्याचं जे वरचं नोझल असतं ना ते तुटून गेलेलं वॉश करताना आणि असंच गरम पाण्यात वगैरे ठेवलेलं त्याच्यामुळे. सो ते मी ऑर्डर केलेलं मेशोवरून, ते बघत होती मी. आणि कुकीचं तुम्ही बघताय कुठलीही पार्सल आलं ना की तिचं पहिलं बघणं असतं, काही समजो या ना समजो पण तिला ते बघणं मॅन्डेटरी असतं. आहेत ना बॉटलचे ते एकदम म्हणजे क्वालिटी इतकी छान आली आहे ना. मला 200 रुपयाला काहीतरी ते 4 पडले. हां 200 रुपयाला 4 पडले. पिल्लूसारखे हालते ना सो हे होते. तर ज्या बॉटलसोबत लावून येतात ना नोझल त्याची क्वालिटी आहे ना चीप असते, एकदम चीप. आणि जे हे मी मागवले आहेत ना त्याची क्वालिटी आहे ना एकदम चांगली. तुम्हाला तर दिसतच असेल, तुम्हाला असं दाखवते माझ्या स्किनवरून दिसत नसेल, एकदम क्वालिटी आहे ना ती एकदम चांगली क्वालिटी आहे त्याची, खूप चांगली आहे. बघा हे रबर पण एकदम चांगलं आहे. आणि मेन म्हणजे जे माझ्याकडे आधी होतं ना त्याचं जे हे ऑइल इथून यायचं ना ते एकदम बारीक होतं, हे थोडंसं मोठं आहे. फोकस होत नाही आहे ना. हां हे थोडंसं मोठं आणि ह्याला ना ग्रीप मस्त आहे आणि लॉक पण मस्त होतं. ते आहे ना असं लॉक नीट व्हायचं नाही. सो मला खूप आवडलं आहे. 200 रुपयाला 4 पीस भेटले आणि भरपूर सारे आहेत अजून, पण तुम्हाला जर हवे असेल ना तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला. तर आता नाही बॉटलला लावून बघूया आपण. ओके तर बसली पटकन काय करूया. आणि आता ते नोझल आहेत ना बॉटलला लावून बघते ते लागत आहेत की नाही, कारण का थोडेसे आधीचे होते ना थोडे डिफरंट वाटत आणि ह्याची क्वालिटी चांगली होती त्याच्यामुळे. आणि बॉटलला मी ऑइलचं जे नोझल असतं ते नव्हतं, त्याच्यामुळे ना मी पिल्लूच्या फिडिंग बोलते अमूलचे जी पावडर येते ना त्याला जे बॉटल स्पून असतो ना तो लावलेला, थोडंसं पुसून घेतलं. आणि हे नोझल आता लावायचे, ते धुतले नाही आहेत, धुवायचे आहेत. त्याच्यामुळे जे कमी ऑइल आहे ना त्याच्यामध्येच लावून बघते आणि नंतर मग हे धुवून परत यूज करेल. आणि क्वालिटी ना एक नंबर आहे. मला नाही वाटत की हे जर आपण नीट वॉश केलं एकदम हार्ड पण तरी पण तुटेल हे, कारण का ह्याचं प्लॅस्टिकची जी क्वालिटी आहे ना ती चांगली. आणि जो रबर असतो ना ग्रीपसाठी बॉटलला तो पण एकदम चांगला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की हे खराब होईल आणि हे तुटून जाईल. तुम्हाला तर असं बघण्यावरूनच दिसत असेल की क्वालिटी कशी आहे ती. आणि जर तुम्ही ऑनलाईन बाय करता विथ बॉटल ते नोझल असतं ऑलरेडी, त्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटी तुम्ही नक्की चेक करा. ह्याची क्वालिटी मला खूप आवडली आणि 4 आले. आता हे 2 खराब झाले की ते यूज करता येतील, नाहीतर माझ्याकडे बॉटल ऑलरेडी आहे तशाच नॉर्मल, त्याला पण ते बसून जातं. जर तुमच्याकडे अशा नॉर्मल बॉटल असतील जशा बिअरच्या वगैरे बॉटल असतील आणि त्याला पण तुम्ही हे नोझल लावू शकता, त्याच्यामध्ये पण तुम्ही वॉश करून आहे ना
ऑइल भरू शकता आणि राहतं अगदी त्याच्यामध्ये. आणि हे बॉटलला त्या बॉटलला पण लागतं आणि लीक होत नाही. त्याच्यामुळे असं नाही आहे की तुम्हाला बॉटल आणि विथ बॉटल पण तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही नुसतं नोझल पण बाय केलात ना, हे मला कितीतरी एक्झॅक्ट आता अमाऊंट नाही आठवत आहे, त्या अमाऊंटला भेटले आणि 4 पीसेस भेटलेले. पिल्लू आमची उठलेली आहे. पिल्लू आमची कधीच उठली. पिल्लूचं दूध बिस्किट पण खाऊन झालं. तिला सध्या ना 2-3 दिवस झाले दूध बिस्किट भरवते, बनाना पण भरवते, बनाना शेक पण तो ऑलमोस्ट 7:30-8 वाजेपर्यंत भरवते. ते भरवायचं आहे. आणि आता जस्ट दिवा लावला आहे. थोडासा उशीर झाला, 7:30 पावणे 8 7:30 झालेत वाटतं, का किती झालेत काय माहिती. घड्याळ आमचा बंद आहे. आणि इथे मी संध्याकाळचे श्लोक लावले. पिल्लूला काहीतरी हवे तर बघा कसे आले. आता हिला देते आणि मला आहे ना पिल्लूला खिचडी करायची व्हेजिटेबल. ती तुमच्या पाय काढ पिल्लू, पाय काढ. तर ती तुमच्या जेव्हा रेसिपी आहे ना मी शेअर करेल. तर आता थांबा जरा वेळ थांबा, पिल्लूला आपण खाऊ देऊया. पिल्लू बघा तर कशी जाईल. तिला माहिती आहे बाबांनी खाऊ आणलेला. धर हे घे, चल पकड, चल चल. बघा ये इकडे दे दे. ते येणार नाही. तुला पापडी आहे ती दिली. आता काय करते, पटकन आहे ना मी खिचडी बनवून घेते तिची आणि कोकीचा कुकर लावून घेते. कारण नाही तर मग पिल्लू फिरायला लागली ना हे सगळं गोंधळ. तिला दिलंय लावून. आणि तिचं आहे ना हे फेवरेट सॉन्ग आहे ससा. ती सांगते रिमोट देते आपल्या हातात आणि सांगते आता सध्या की ससा सॉन्ग लाव. म्हणजे ती सांगते ससा, अशी ससा बोलली की समजून जायचं की सच्याचं सॉन्ग लावायचं. सो तिचं चाललंय. हे ठेवते आणि खिचडी तुमच्याजवळ, म्हणजे पुलाव तुम्ही बोलू शकता, त्याची रेसिपी शेअर करते तुम्हाला. समजा माझ्याकडे फक्त थोडेच मिनिट आहेत. पटकन प्रिपेअर करते आणि सगळं रेडी ठेवते आणि तुम्हाला भेटते पटकन. आता मला कुकीचं पण जेवण करायचं होतं, पिल्लूचं पण जेवण करायचं होतं आणि मेन म्हणजे मला व्हेजिटेबल्स पण कट करायचे होते. सो पिल्लूला एका जागेवर बसवायचं होतं मला, त्याच्यामुळे मी तिला थोडीशी पापडी दिली ती आणि सॉंग्स लावून दिले जेणेकरून ती एका ठिकाणी बघून बसेल आणि खाईल पण. नाहीतर मग ती सारखी नाचते आणि मग मला या एकाच गोष्टीची भीती वाटते की ती कुकीकडे जाईल त्याच्यामुळे. आणि कुकी झोपलेली असली ना की मग तिने काय फेकलं की मग ती उगाच परत काही नको व्हायला, त्याच्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक मला राहावं लागतं. सो तिला मी इथे पापडी दिलेली आणि मी काम करत होते आणि सारखं येऊन बघत होती की पिल्लू काय करते. आणि ऑलमोस्ट आता मी कटिंग वगैरे करून ठेवली. सो तुम्हाला मी दाखवते की मी काय मिक्स आहे. याच्यात मटार आहे, फ्लावर आहे आणि गाजर बटाटा पण घेतलाय. हे तुरीची डाळ आणि तांदूळ आहे थोडे, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. आता पटकन फोडणी घालूया. सो चला आता मी तुम्हाला दाखवते की कशी व्हेजिटेबल खिचडी करते. ऑलमोस्ट भरपूरदा मी शेअर केले पण तरी पण आज मी तुम्हाला एकदा शेअर करते. कोण नवीन असेल तर ते पण बघून घेतील. सो पिल्लूचं जेवण मी तुम्हाला सांगते. पिल्लूचं जेवण ना मी मोस्टली करून तुपातच करते. ऑइल कधीतरी यूज करते, जराची तुपाची टेस्ट चेंज व्हावी, कधीतरी तिला थोडासा चेंज, त्याच्यामुळे मग मी ऑइल यूज करते. पण मोस्टली करून मी तिला तुपाचंच देते कारण का तिला तुपाचंच खाल्लेलं बाळांसाठी चांगलं. ऑइल आता रिफाईन ऑइल वगैरे येतात त्याच्यामुळे ते चांगले नाही. त्याच्यामुळे जेवढं तूप बाळाला द्याल ना तेवढं चांगलं, हेल्दी आणि हेल्थ पण होते, वेट पण गेन होतं. सो तुपामध्ये मी राई, जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलं आणि जी प्रोसेस आहे ना ती माझी फास्ट ह्याच्या कारणाने झाली कारण का पिल्लूचा खाऊन झाला आणि पिल्लू फिरत होती. लसूण घेतले, लसूणला पण बारीक कापून घेतले. मी चेचून नाही टाकत, बारीक कट करते पीसेस आणि टाकते. कढीपत्ता घेतला तो पण बारीक कापला आणि तुम्हाला बोलली ना पिल्लूचं खाऊन झालं आणि ती आली आणि हिंगाची जी बॉटल होती ना किचनवरची ती घेऊन गेली ती. आणि आता मला सारखं तिच्याकडे जावं लागते बघायला. सो टोमॅटो टाकला, टोमॅटो नंतर परत मी जाऊन बघून आली की ती कुठे काय करते, त्याच्यामुळे ना बाकी ते जरा हलवायला टाईम लागला, टोमॅटो हलवायला टाईम लागला. सो अशा गोष्टी असतात माझ्या बाबतीत की पिल्लू आणि कुकीवर लक्ष ठेवणं ना म्हणजे खूप हार्ड काम आहे माझ्यासाठी.
जेवण प्लस हे, म्हणून दीपक जायच्या आधी ना मी सगळं काही करून ठेवते, जेणेकरून माझी नाचानाच नको व्हायला, तारंबळ नको व्हायला. एकतर मला मग कुकीकडे लक्ष द्यावं लागतं, पिल्लूकडे लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळे सगळी कामं करून घेते. आता सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकले. मग मी काय केलं, नंतरच्या मोमेंटला पिल्लूला किचनमध्ये घेऊन आली, फ्रीजचा जे प्लग आहे तो ऑफ केला आणि फ्रीज ओपन करून दिला. तिला फ्रीजमध्ये ज्या बॉटल्स वगैरे दिसतात ना, मग त्याच्यासोबत ती खेळत बसते तिथे उभी राहून. त्याच्यामुळे मग पटपट म्हटलं फोडणी देते, ती इथेच आहे तोपर्यंत फोडणी देऊन देते. आणि सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर मी हळद टाकलं, गरम मसाल्याची क्वांटिटी मी आता सध्या तरी जास्त घेते, आणि धने पावडर, बस, बाकी काहीही टाकलं नाही आहे. आणि नंतर मग राईस जो आणि तूर डाळ मिक्स केलेला तो राईस टाकला. आपल्या बाळाला जसं तुम्हाला देता खायला, जसं सॉलिड तुम्ही एकदम पातळ देता, नॉर्मल आपण खातो तसं देता, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा, त्याप्रमाणे तुम्ही शिट्टे घ्या, आणि जो राईस आहे तो रेडी. आणि पिल्लूनी आज व्हेजिटेबल राईस आहे ना खूप दिवसांनी खाल्ला, खूप आठवड्यांनी खाल्ला तुम्ही बोलू शकता, कारण का भरपूर दिवस झाले मी बनवला नव्हता व्हेजिटेबल राईस. सो आज भरपूर दिवसांनी तिला मी देते, आणि तिने खाल्ला देखील. पिल्लूचं असं नाही आहे की मला काही नको आहे असं, म्हणजे असं तिचं नाही आहे की मला हे नको आहे ते नको आहे, फक्त एवढंच की तिला ना व्हरायटी हवे, चमचमीत बोलतात ना त्या टाईपचं फूड हवे. जर तुम्ही एकदम मुळू दिलं ना मग ती खात नाही, त्याच्यामुळे तिला असं व्हरायटी दिल्यानं की ती अगदी आवडीने खाते. थोडंसं नाटक करते, नाटक करतातच मुलं, पिल्लू पण नाटक करते, असं नाही आहे की ती सगळंच खाते आणि सगळं मी भरवते तेव्हा ती सगळंच खाते, नाही. ती खूपदा मला खूप दमवते मला खाताना, इकडे नाच तिकडे नाच, म्हणजे एका जागी बसून ती खातच नाही. जेव्हा ती खायला बसते ना ती उभ्यानेच खायला बसते, बेडरूम टू हॉल, हॉल टू किचन, नाही तर टी व्ही समोर, असं काही ना काही तिचं चालूच असतं. सो अशा प्रकारे मला तिला भरवावं लागतं, आणि ती खाते, कधी कधी तोंडातलं बाहेर पण टाकते, त्याच्यामुळे मला 2 प्लेट कॅरी कराव्या लागतात सोबत तिला जेव्हा मी भरवते ना तेव्हा, कारण का तोंडातलं काढलेलं असतं, मग परत किचनमध्ये जा, परत ते फेका, त्याच्यामुळे ती 1 प्लेट आहे ती सोबत घेते, जे तिने फेकलेलं आहे ते उचलते आणि प्लेटमध्ये ठेवते आणि परत तिला भरवावं लागते, असं चालू असतं. सो हवे तसं पाणी ॲड केलं आणि थोडासा टाईम होते, कारण का पिल्लूला बघायला जाते ना मी, त्याच्यामुळे मग ते राहते. आणि आता थोडंसं मीठ टाकलं, तर त्याला नीट हलवून शिट्ट्या घेईल, 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं, आणि मग पिल्लूला फीड. अशा प्रकारे खिचडी आहे ती केली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. घाईघाईत केली, कारण पिल्लू आहे ना फिरत होती, तिचं खाऊन झालेलं असं ती फिरत होती. आता बघा ते हिंगाची डबी घेऊन गेली किचनवरून, तिला फ्रीज ओपन करून दिलेला जेणेकरून ती गप्प बसेल, प्लग बंद करून ठेवलेला फोडणी देईपर्यंत, नाहीतर मग ती ना कुकी बसली आहे ना तिकडे जाते, मग भीती वाटते त्याच्यामुळे. आणि आज असं झालं की आज पिल्लूचं जेवण नाही करून ठेवलं, नाहीतर मी रोज दीपक जायच्या आधी ना पिल्लूचं जेवण करून ठेवते. सो आज थोडी तारांबळ झाली. आता कुकीचं लावलंय, तांदूळ टाकलाय, आता पटकन चिकन करून मिक्स करते आणि तिला लावते तो कुकर. हा लावलाय, चला कुकर दोघींचे पण लावलाय. तर मटार साफ करायला बसले आणि पिल्लू बघ मी आणून ठेवला आणि हिचं चालू झालंय. असंच असतं, तिला डायपर का घातलाय कारण का ती शू करते आणि लगेच मग मटारमध्ये करते. अशी किती भाज्या गेल्यात. आता पटकन मटार, अरे हा पटकन सगळा घरभर करून टाकते पोळी. टाकायचं नाही ना. सो आता मटार साफ करून घेते. थोडंसं किचनमध्ये कुकीचा कुकरचा गॅस बंद करायचा होता म्हणून गेलेली. 2 शिट्ट्या होईपर्यंत तिथेच थांबले. आणि पिल्लूचे तुम्ही बडबड ऐकलाच असाल. तिला गाणं लावून दिलं मी. गाणं म्हणजे तिला मी रिचलचे थोडेसे एपिसोड असे, रिचलचे नाही आता मराठी पिकअबू मराठी म्हणून आलंय ना ते लावून दिलं. आणि मला सांगते कधी कधी सॉन्ग लाव. आणि
पिल्लू आहे ती खेळते तिची ते सरप्राईज बॉलने असं टाकणं तिचं चालू असतं. मग जाते आपण आणून द्यायचं, ती टाकत राहणार. गेलं ते खाली गेलं बघा, ती बघा अशी मस्ती चालू असते. सो आता तिला थोड्या वेळाने भरवेल. ऑलमोस्ट आता 8 वाजून गेल्या. आता केळाचं शेक भरवेल आणि 9:30-10 वाजता तिला जेवायला दे. आणि हे बघा आलं गोल गोल राणी कर, गोल गोल राणी. पिल्लू ससा कसं करतो? ससा पिल्लू ससा ससा. आता परत बॅगेत पडली असती. ससा बोल ससा. अशी खेळत असते ना, चालते सरळ, सगळं दूर दूर दिसतोय कारण का ना धूप लावलेलं त्याच्यामुळे. सरळ चालेल आणि येताना उलटी येत जाईल ती. चालली परत. चिक चिक चिक. कुकी आमची तिथे झोपली आहे. पिल्लू तर खूप नुसती फेकाफेकीचीच कामं करते. खेळत जरा पण नाही, नुसत्या वस्तू फेकत बसते सगळीकडे. गोल गोल राणी, गोल गोल राणी. चल ये इकडे, चल ये. आहेत ते ऑलमोस्ट 9:15 वाजून गेलेत, म्हणजे 9:18 झालेत. पिल्लूला 9:30 पर्यंत भरवायला गेली. लवकर काय भरवत नाही मी तिला, मग तिला परत भूक वगैरे लागते. आणि ऑलमोस्ट तिने दूध, बिस्किट, केळं, परत ती पापडी येते ना ती खाऊन झाली आहे तिची. आणि मी आत्ता जस्ट जेवली, तर माझ्यातली चपाती पण तिने खाल्ली आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं लेटच देते, नाहीतर मग ती खाणार नाही. तिचा रेडी तर आहे, फक्त गरम करायचं तर देईल. तिला पिकाबू मराठी लावून दिले, खेळते, फिरते, बघते. सो आता खिचडी कशी झाली आहे ना, ती तिला मी जेव्हा भरवायला घेईल ना तेव्हाच मी दाखवेल. कारण का आता परत किचनमध्ये गेली ना की ही माझ्या पाठवून येणार, त्याच्यामुळे नको, तेव्हाच दाखवेल मी तुम्हाला. भरवते जेवण. तिला जायचं बाथरूममध्ये उगाच. आणि ही अशी खिचडी झाली आहे तिची, अशी झाली. तिला भरवते, तिला बघते शू आली आहे का. चला हा चल. खिचडी गरम करते आणि मी इथे उभी आहे तिच्या लक्ष ठेवते. बघा आता कशी येईल. डोळे पहिलं ये. गरम करते खिचडी. आता नाही येते. जेव्हा फोन हातात घेणार ना तेव्हा ही मुलगी नाटक करते. नाटक बघा बघा. वा डोळ्या, आता डोकं आपटलं असतं, बघितलं, असं चाललं नाही तर. ही पिल्लूची खिचडी आहे, ती रेडी आहे. व्हेजिटेबल खिचडी. आता तिला भरवते. हे जे मटार गाजर दिसतंय ना ते मी हातानेच असं स्मॅश करून भरवते तिला. सो आता तिला भरवून घेते. आणि आता सगळा पसारा काढून ठेवेल जेवायच्या टायमिंगला. चला पटकन भरवते तिला. भांडी घासून चालेत, गॅस आणि किचन राहिलंय. कसं तरी सगळं अर्धवट आणि ह्याचे काढून घेऊन घेते. पिल्लूच्या नाईटचे कपडे, किचन तुम्हाला दाखवते बघा, दिसतच असेल. अर्धवटच राहिले, असं अर्ध करावं लागतं. काय टाकलंस खाली? हा कपडे आणून ठेवलेत. आता आंघोळ करायची. कुकी सोफ्यावर बसू नये म्हणून बघा काय केलं. म्हणजे ती चालते ना, मग ती कुकी सोफ्यावर बसली तर उगाच नको. आणि इथे सगळं अर्धी खेळणी भरण्यात आणि अर्धी ठेवले. पळणं चालू आहे. किचन धुवायचंय, गॅस धुवायचे. आता ते नंतरच, आंघोळ झाल्यावरच झोपेल तेव्हा.
इथे फॅन लावून ठेवते, जरा हवा थंड होईल. थोडेसे ब्लॉग आहेत ना उशिरा येतात, मोस्टली संध्याकाळीच येत आहेत माझे. थोडंसं अजून एडिटिंगला ना प्रॉपर आधीसारखा टाइम नाही भेटत आहे. पिल्लू चालते बघा किती हे जोरात जोरात. पकडा हिला, पकला नुसती पळते पळते. मम्मीकडे होती ना तेव्हा मम्मीचा हॉल आहे ना खूप मोठा होता, आणि इथे तेवढा पण नाही. जर किचन आणि तो स्पेस आणि एवढा स्पेस घेतला ना तर तो मम्मीचा हॉल होईल. आणि तो इथला हॉल छोटा आहे, परत सोफा, त्याच्यामुळे तिला स्पेस एवढी भेटत नाही जशी तिकडे भेटायची ना खूप फिरायला. त्यामुळे अर्ध्याचं सामान पुरं तिच्या खेळणीनीच जातं. चल ते लावूया आपण मिररला. चल चल, हे तिला हवे आणि हे तिला माहिती आहे की कुठलं आहे. हे बघा इथलं काढून आणते ते. जर तिने हे तोंडात घातलं तर तिला फक्का. बघा कशी काढते बघा 2 बोटाने. एकच बल्ब लावला ना त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं असं हे दिसत असेल. एकच लावले, दोन्ही पण काढले. नो नो शी, तिथे लाव, इथे. हे चालूच राहणार आहे असं. आणि ससा बोलून दाखव ना. ससाचं गाणं कसे कशी धावते बघा. अजून पण एवढा ना तिच्या वेटमुळे ना तिला अजून पण एवढा तोल सावरत नाही. सावरते ती स्वतःला तरी देखील. पण मस्ती चालू आहे. ती प्लेट बघा कुठे टाक, बघितलं. तिच्या पाठी ठेवायला झोपायला फीडिंग पिलो कामात येते आता मला तिच्यासाठी. सो आजचा व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हळू माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पाऊस आला, पाऊस आला, मी नाही घेणार, मी नाही घेणार. हे बघ कोण आहे. आपण आजीला फोन करूया. चला बाय बाय.